प्रायव्हेट विला भेटतोय तुम्हाला कर्जत मध्ये। ह्या रेट मध्ये मला नाही वाटत बाकी कुठे तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी भेटेल। सर्व पॅकेजेस मध्ये फूड तुमचं इन्क्लुडेड असणार आहे। आम्ही आता डार्ट खेळत होतो आम्ही, आणि भाईने डार्ट बघा कुठे मारला अजिंक्यने। हा बघा इथे मारायचा होता त्याने तिथे मारला। नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे खादाड भटके युट्यूब चॅनल वरती। तर आता सध्या तुम्हाला मी पुन्हा एकदा कर्जत मधला एक 3 BHK विला आज दाखवणार आहे। ट्रिप मध्ये पुन्हा एकदा प्रथमेश, मयूर, सोनाली। सो आम्ही सगळे आता जॉईन झालेलो आहोत आणि बाकीची पब्लिक अजून 2-3 जण यायची आहेत। पण त्याच्या आधी आम्ही आलेलो आहोत अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी मध्ये आहे। आणि आपला जो विला आहे ना तो सुद्धा पळसदरी मध्येच आहे। तर मग पहिला मी म्हणालो की दर्शन घेऊया इथे, तोच आपलं अक्कलकोट पण झालं। आपलं देवदर्शन खूप चाललंय, चांगलं आहे ना। देव तुला चांगली बुद्धी देतोय, आता फक्त देवाने पैसा द्यावा। आणि बघूया मठ मध्ये शूटिंग अलाउड आहे का, असेल तर मी करेन। चलो तर मित्रांनो आता तुम्हाला इथे दाखवतो। हे बघा तिथे समोर आहे मठ, ठीक आहे। इथे आपण होतो, दर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर आता इथे आपण आलेलो आहोत विलासाठी। तर एकदम बाजूलाच त्याचा स्टे आहे आणि हे बघा समोरच आपला विला, GV विला। अरे जरा आराम करा, माणसाने आल्या आल्या खेळायला चालू। झोपा कोण काढवतो लास्ट टाइम? त्या स्टंपने मारेन। हे बघा इथून एंटर केल्यानंतर पार्किंग साठी स्पेस इथे आहे। हा सुंदर विला आहे। The water's always high. I think we're getting close. Racing through the waves, I want to. कर्जतची थंडी कशी वाटली? ते कांजूर भांडूप राहणाऱ्यांना इथे आल्यावरच कळेल कर्जतला आल्यावर थंडी काय असते। हा थंडी आहे हो। चल चल डाईव्ह मार, डाईव्ह मार, डाईव्ह मार। तेच मला वाटलं इथे लागेल। पूल मध्ये वगैरे धमाल करून झालेली आहे। हे लोक इकडे क्रिकेट खेळत आहेत, पण मला आता काम आहे की तुम्हाला पूर्ण रूम टूर करून दाखवणं इम्पॉर्टंट आहे। सो रूम टूर तुम्हाला मी करून दाखवतो। सो हा बाहेरचा ऍक्च्युली लॉन एरिया आहे, तिकडे आम्ही मजा करत होतो। पूल तर तुम्ही पाहिला, पूल एरिया तिकडे आहे। 3 BHK विला आहे। हा आपला हॉल आहे, स्पेस मोठा हॉल आहे। हा बघा हा हॉल आहे आपला, आणि एक बेडरूम आहे ना तो ह्या बाजूला आहे राईट साईडला। सो रूम नंबर 1 हे बघा, हा आहे आपला बेडरूम नंबर 1। आणि मित्रांनो ह्या बाजूला आपण गेलो तर इथे कॉमन वॉशरूम दिलेला आहे। इथे तो वॉशरूम आहे आणि ह्या बाजूला किचन एरिया दिलेला आहे। इन केस तुम्हाला काही पण मॉर्निंग ब्रेकफास्ट वगैरे छोटं मोठं बनवायचं तर तुम्ही बनवू शकता। तुमचं ऍक्च्युअल मध्ये बघायला गेलं तर गरज पण नाही, बिकॉज तुम्हाला फूड जे आहे ते तुमच्या पॅकेज मध्ये इन्क्लुडेड असणार आहे, त्याच्यामुळे टेन्शन सुद्धा नाहीये। एक रूम मी तुम्हाला खाली दाखवलं, एक कॉमन वॉशरूम आहे आणि 2 रूम्स वरती आहेत। तर एक रूम इथे आहे आणि एक रूम, सेकंड रूम इकडे आहे। तसं 3 BHK विला आहे हा। आता तुम्हाला हा रूम जो आहे ना इथे, हा खूप स्पेशल आहे। का म्हणतोय तुम्हाला थोडक्यात कळेल। सो एनिवेज हा बेड दिलेला आहे, 3 जण आरामात झोपू शकतात। मॅट्रेसेस दिलेले आहेत, तुम्ही मॅट्रेस ऍडजस्ट करून ग्रुपची कॅपॅसिटी तुमच्या वाढवू शकता। आणि हे बघा ह्या रूम मध्ये मी सांगितलं स्पेशल, सो इथे आहे बाथ टब। सो वॉशरूम सुद्धा बघा नीट अँड क्लीन आहेत। सेकंड रूम आपण पाहिला, ह्या बाजूला आहे थर्ड रूम। थर्ड रूम पाहून घेऊया। सो ऑलमोस्ट सेम कॅपॅसिटी आहे, 3 जण बेड वरती झोपू शकतात। एक्स्ट्रा मॅट्रेसेस दिलेले आहेत आणि ह्या बाजूला वॉशरूम आहे। हे बघा हे थोडंसं छोटंसं वॉशरूम आहे, पण इथे शॉवर वगैरे, गीझर वगैरे प्रॉपर दिलेला आहे। सो मस्त प्रॉपर्टी, एकदम सुंदर प्रॉपर्टी आहे। आणि ह्या गॅलरी मधून इथून पूलचा व्ह्यू सुद्धा दिसतो, हे बघा, आणि लॉन एरिया पण दिसतो।
संध्याकाळची आपली भजी आलेली आहे म्हणून तो तिखट आहे ना, त्याची जुबान पण तिखट आहे. फक्त त्याच्याशी कोणी भांडू नका. देवा आय लाईक यू. नाही मी टाकणार. काय जे तुला नऊ चार नको मारू. पुढे 9 ऑल 9 ऑल. क्रॉस क्रॉस क्रॉस. यस 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 यस. कम बॅक ब्रो, कम बॅक. मित्रांनो, प्रत्येक ट्रिपच्या वेळेला ना एक असा पर्सन असतो, म्हणजे खूप दिवसांपासून प्लॅनिंग चालू असते की अरे यार जायचं आहे, एक्साइटमेंट असते, हे असते. आणि अजिंक्य, आज तू सकाळी जेव्हा स्नेहलला विचारलंस की अरे उठलीस का, तर तिने काय विचारलं, जायचंय का. अरे म्हणजे प्लॅनिंग ऑलमोस्ट 1 हफ्त्यापासून केलेली आम्ही इथे यायची, आणि ही सकाळी बोलते जायचंय का. असा मारला इव्हिनिंगला मस्तपैकी आपला अजिंक्यच्या भाषेत चकना आणि आमच्या भाषेत पकोडे, चिकन पकोडे वगैरे सगळं एव्हरीथिंग इन हाऊस किचन बनतं. म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ना ते तुम्हाला इकडे ते लोक प्रिपेअर करून देऊ शकतात, पण त्याचे वेगळे चार्जेस असतील. पण तुमचं बाकीचे जे 4 मील्स आहेत तर ते इन्क्लुडेड असतीलच. सो बाकी सगळ्या गोष्टी मी सांगतो. आता पहिलं ह्याच्यावरती आम्ही ताव मारतो. जे नॉनव्हेज नाही खात हा, त्यांनी हे टेस्ट करा. तुम्ही नॉनव्हेजच खाणार. वाव. अरे व्हेजवाल्यांनो, तुमचं व्हेज पण आलं, घ्या टेस्ट करा. Look into my eyes and show me your adventure. इथे चेस आहे, त्याच्यानंतर इथे हा सगळ्यात भारी गेम आहे स्ट्रिंग हॉकी, तर हा पण आम्ही खेळत होतो. त्याच्यानंतर इथे ल्युडो आहे, हे बघा उनो कार्ड्स आहेत. डिनर सुद्धा सेट लागलेला आहे. वा वा वा, पहिली नजर तर माझी इकडे गेलेली आहे गुलाबजामुन वरती. आणि दादा, डिनर मध्ये काय काय आहे व्हेज नॉन व्हेज मध्ये? इथे आहेत चपात्या. ओके, सांगा तुम्ही. दाल फ्राई है, दाल फ्राय और पनीर मसाला और सूखा बटाटे का भाजी और चिकन मसाला है वाह. नॉन वेज में. ओके, चपाती चपाती आणि गुलाबजाम. पर पर्सन एकच होता. आता घरी जा. पर पर्सन एकच होता, आता घरी जा. इथे पापड, सलाद है, इथे सॅलड आहे, आणि काय इथे जिरा राईस आहे. ओके, आपले दादा आहेत ना, हे इथे शेफ आहेत. अप्रतिम बनवतात, एकदम मस्त लागा एकदम. सगळ्यांचा डिनर चालू आहे. इथे आता त्यांनी शेकोटी बॉनफायर पेटवून दिलेला आहे. Test the waters, oh, it's hard. तर मित्रांनो, आपली मस्त गुड मॉर्निंग झालेली आहे. बाकीचे सगळे पळाले बिकॉज त्यांचं ऑफिस होतं, आज मंडे आहे. सो सकाळीच कार घेऊन अर्धे ट्रेनने वगैरे सकाळी 6:30 वाजता त्यांना मी स्टेशनला सोडलंय. एनिवेज, तुम्ही आता इकडचे डिटेल्स जाणून घेण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर मी तुम्हाला सांगतो, फूड क्वालिटी एक नंबर आहे. इथे प्रॉपर केअरटेकर आणि त्याच्यासोबतच प्रॉपर शेफ वगैरे स्वतः ठेवलेले आहेत. त्याम आहे, क्रिकेट आहे, त्याच्यानंतर बॅडमिंटन आहे, लॉन एरिया आहे प्रॉपर, त्यासोबत स्विमिंग पूल आहे, आणि इंडोर गेम्समध्ये तर भाई भंडार आहे. खूप सारे इंडोर गेम्स तुम्ही इथे खेळू शकता. सो एनिवेज, आपला आता नाश्ता लागलेला आहे. आणि मित्रांनो, आता सध्या नाश्त्यामध्ये मला मस्त मेदूवडा आणि इडली आहे. आणि इकडच्या नाश्त्यामध्ये जर तुम्ही विचाराल ना, तर तुम्हाला मिसळ पाव, कांदे पोहे, बुर्जी पाव असे ऑप्शन्स आहेत. पण आता मी एकटाच होतो, तर त्यांना मी म्हटलं की मला इडली आणि मेदूवडा खायची इच्छा आहे, तर त्यांनी अरेंज करून दिलेलं आहे. सो कॉफी पण आलेली आहे आपली. सो आता पहिला नाश्ता करतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो. तर मित्रांनो, आता इथून चेकआउट करायची वेळ आलेली आहे, आणि आता तुम्हाला मी इकडचे प्रॉपर पॅकेजेस जे आहेत ते एक्सप्लेन करतो. वीकडेज मध्ये जर तुम्ही इथे डे पॅकेज घेत असाल, म्हणजे त्याच दिवशी मॉर्निंगला चेक इन आणि इव्हिनिंगला चेकआउट, तर त्याचे जे चार्जेस आहेत ते आहेत जस्ट 1200 रुपीज पर पर्सन. आणि हाच जर पॅकेज तुम्ही 23 आवर्स साठी म्हणजे स्टे साठी घेत असाल, तर मग वीकडेज मध्ये ह्याची प्राइसिंग आहे जस्ट 2000 रुपीज पर पर्सन इन्क्लुडिंग फूड. म्हणजे विचार करा, वीकडेज मध्ये काय भारी डील भेटते तुम्हाला. विला पण भेटतोय, हे सगळे अम्युनिटीज तर भेटणारच आहेत, त्याच्यासोबत इन्क्लुडिंग फूड 2000 मध्ये काम भारी होऊन जात आहे.
त्याच्यानंतर जो पॅकेज येतो तो आहे विकेंडचा, जे सॅटर्डे संडे साठी बुकिंग करत असाल त्यांच्यासाठी मी आता सांगतो. त्याचे जे चार्जेस आहेत ते आहे 2500 रुपीज इन्क्लुडिंग ऑल फूड. त्याच्यामध्ये ऍटलिस्ट तुमचा 12 लोकांचा ग्रुप पाहिजे. 12हून जास्त इथे कॅपॅसिटी, जसं मी सांगितलं इथे मॅट्रेस वगैरे अवेलेबल आहेत. 15 ते 16 लोकांची तर आरामात इकडे कॅपॅसिटी आहे. प्रायव्हेट विला भेटतोय तुम्हाला कर्जत मध्ये. ह्या रेट मध्ये मला नाही वाटत बाकी कुठे तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी भेटेल. लोणावळा, इगतपुरी तिकडे तर सगळं महागच पॅकेजेस आहेत, पण तुम्हाला कर्जत मध्ये हा पॅकेज मस्तपैकी भेटून जातोय. तुम्हाला बुकिंग करायची आहे ना, तर मग डिस्क्रिप्शन बॉक्स आपला चेक करा. त्याच्यामध्ये नंबर, कॉन्टॅक्ट सर्व दिलेला आहे, डिटेल्स दिलेले आहेत, गुगल मॅपची लोकेशन सुद्धा दिलेली आहे. आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची, जर तुमचा ग्रुप मोठा आहे ना, तर जस्ट त्यांना सांगा खादाड भटके रोहितचा व्हिडिओ पाहिलेला, तर मग मोठा ग्रुप आहे आमचा, थोडा डिस्काउंट बद्दल ते तुम्हाला डिस्काउंट देऊन टाकतील. डोंट वरी अबाउट दॅट. हा व्हिडिओ मी आता इथे संपवतोय. व्हिडिओ आवडलाय तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा, बिकॉज असेच फार्म हाऊसचे, स्टेजचे, ट्रॅव्हलिंगचे माहित नाही कसले कसले पण बरेच व्हिडिओज मी घेऊन येत असतो माझ्या चॅनलवरती. सो नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत मित्रांनो, राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.